नमस्कार. व्याधिस्तान संशय प्रमादालस्या विरति भ्रांतिदर्शना लब्ध भूमिकत्वान अनवस्थितत्वानि चित्तविक्षेपास्ते अंतरायाः. पदच्छेद असा: व्याधी, ज्ञान, संशय, प्रमाद, आलस्य, अविरती, भ्रांतिदर्शन, अलब्ध, भूमिकत्व, अनवस्थितत्वानि चित्त विक्षेपाः ते अंतरायाः. हे सूत्र समाधिपाद या पतंजली योगसूत्रातील 30वे सूत्र आहे. योग साधनेत उद्वेग आणून आणि चित्ताचा निश्चय ढळू देऊन त्याला साधनेपासून परावृत्त करू शकतील अशी 9 विघ्ने या सूत्रात आहे. ती अशी: 1. व्याधी म्हणजे रोग. ज्ञान म्हणजे मनाची जडता. संशय म्हणजे साधनेत प्रगती रेंगाळल्यामुळे संशय निर्माण होतो. 4. प्रमाद म्हणजे अहंकारामुळे साधनेची अवहेलना. 5. आळस. 6. अविरती म्हणजे अविरक्ती. विषयतृष्णा म्हणजे योगात सुखाबद्दल विरक्ती असली पाहिजे. 7. भ्रांतिदर्शन, योगाबद्दल चुकीच्या धारणा, उदाहरणार्थ योग साधनेची अनुभूती किंवा सिद्धी मिळाल्या पाहिजेत. अलब्ध, साधनेत अपेक्षित प्रगतीचा टप्पा गाठला न जाणे. आणि 9. ही गाठलेल्या प्रगतीच्या टप्प्यावरून माघारी घसरगुंडी होणे, म्हणजे मला योग साधना जमतच नाही किंवा नियतीची आपल्याला साथ नाही, ही घसरगुंडीची सुरुवात असते. चित्तविक्षेपास्ते अंतराया म्हणजे अशा एक वा अनेक चित्तातील क्षोभकारी अडचणी साधनेत निर्माण होतात आणि मग मनात उद्वेग येतो. योग साधना सोडून द्यावी एवढे आपले चित्त विस्कटून जाते. या 9 विघ्नांपैकी एखादेही विघ्न योग साधनेत बाधक ठरते आणि जर 1 पेक्षा अधिक विघ्ने एकत्र आली तर साधकाचे मनोबल आणि निर्धार नष्ट होऊन जातो. ही विघ्ने न आली पाहिजे याचा साधकाने विचार करावा, हाच या सूत्रातील मार्गदर्शनाचा अर्थ आहे.